महाविद्यालयीन विद्यार्थी एकत्र आले तर काय करू शकतात याचं उदाहरण सोलापूरमध्ये समोर आलंय। गोरक्षणाची प्रेरणा घेऊन काही विद्यार्थी एकत्र आले आणि 30 गायींना जीवदान मिळाले। बघूया। सोलापूर अक्कलकोट रोडवरच्या या गोशाळेत राबणारे हात हे कर्मचाऱ्यांचे नाहीये, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे। गोरक्षणाच्या प्रेरणेनं 25 विद्यार्थी एकत्र आले, गोशाळा सुरू केली आणि पाहता पाहता इथे 30 गायींना जीवदान मिळाले। कॉलेज सुटल्यावर काही तास हे हात याच शाळेत फक्त राबतच नाहीत तर गोरक्षणाचे महत्त्वही पटवून देतात। ह्याचा जो खर्च आहे तो आम्ही मित्र सगळेजण मिळून ज्यांचे समजा वाढदिवस असतील तर तो केक व न कापता आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे गोमातेचं पूजन करून त्यांना चारा खाऊ घालून त्या दिवशी आम्ही साजरा करतो। तसेच काही पुण्यतिथी वगैरे असेल तर त्या दिवशी कुणाचे त्यांच्या स्मृती निमित्त काही लोक येऊन इथे हिरवा चारा ते दान करतात। दुभत्या जनावरांचा सांभाळ सगळेच करतात, पण भाकड गायींना एकतर कसायाला विकलं जातं किंवा मोकाट सोडलं जातं। त्याच गायींना इथं आणलं जातं आणि त्यांची सेवा केली जाते। आज गोमूत्र म्हणा किंवा शेण म्हणा हे फक्त शेतीसाठी एक उपयुक्त न ठरता खताच्या बाबतीच्या पुढेही सुद्धा जाऊन ते औषधी रूपाने एक तरी राधाकृष्ण गोशाळेमध्ये आज माझ्याकडे सगळ्या भाकड गायी आहेत आणि त्या शेतकरी बांधवांनीच आम्हाला पाळण्याकरता दिलेले आहेत। निम्म्याच्या वर ज्या गायी आहेत 20 ते 25 गायी हे आम्ही गोरक्षणामधनं म्हणजे त्यांचे कत्तलीपासून सुटका करून त्यांचं इथं पालन पोषण करतोय। कडबा कापणे, चारा देणे, पाणी देणे, जे जमेल ते काम करायचं। सध्या 25 ते 30 गोमातांचं आम्ही पालन करतो। यासाठी जो खर्च लागतो त्यासाठी आम्ही प्रत्येक जिथं काही लग्न समारंभ असतात किंवा इतर काही जे आनंदोत्सव लोक साजरा करतात तिथे जाऊन आम्ही त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो की तुम्हाला लग्नाच्या इथे जाऊन आम्ही सांगतो की तुम्हाला जो काही आहेर वगैरे येतो तो गोमातेसाठी म्हणून तुम्ही चारा खाऊ घालण्यासाठी गोमातेला तो तुम्ही मदत करा असं आम्ही प्रत्येकांना आवाहन करतो। कुणी चारा देतं, कुणी कडबा, कुणी पाणी तर कुणी पैसे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळे इथं वेळ देतात। हे जे तरुण विद्यार्थी जे सध्या काम करत आहेत ते अत्यंत मोलाचं आहे। विशेषतः आपल्या शेतीसाठी पशुधन वाचवणं आणि पर्यावरणाचं रक्षण करणं याकरता ह्या मग पशूंची आणि गोमातेंची रक्षण करणं आवश्यक आहे आणि ते महत्त्वाचं राष्ट्रीय काम हे तरुण करत आहेत। त्याचा आदर्श इतर तरुणांनी घ्यावा आणि त्याचं अनुकरण करावं असे मी त्यांना आवाहन करतो। उच्च शिक्षण घेऊन स्वाभिमानी आयुष्य जगण्याची स्वप्न या तरुणांनी सुद्धा पाहिली आहेत आणि त्या वाटेवर त्यांचं मार्गक्रमण सुद्धा चालू आहे। पण सोबतच समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये चिंता आहे, जाण आहे। भाकड गायी सांभाळण्यासाठी चाललेली महाविद्यालयीन तरुणांची ही धडपड आजच्या तरुणाईला नवी दिशा देणारी आहे। अयुब कागदीसोबत शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर। तेव्हा तरुणाईचं हे पॉझिटिव्ह आणि आशादायी असं चित्र। एक छोटासा ब्रेक या ठिकाणी। ब्रेक नंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या काही घडामोडी गाव तिथे माझामध्ये पाहत राहा ABP माझा।